इन फ्युचर जर तुम्ही कधी चालला असाल मालवण किंवा गोवा तर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह ठरेल. तर ऑरेंज अलर्ट कोकणामध्ये. किस्मत खराब रहेगी तो 15 से नहीं, आधा से 1 घंटा लग सकता है. आचरा मालवण किंवा कोकणामध्ये फिरायला यायचं असेल तर आणि स्टेसाठी चांगला पाहिजे असेल तर पाडावे होमस्टेला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस व्लॉग. सो आम्ही सकाळचे वाजलेले आहेत 5:15 आणि आपण चाललो आहोत टुवर्ड्स आपल्या गावी म्हणजेच मालवण आचरा. तर मग बघूया कसं होतं प्रवास आणि स्टेट ट्यून. तुम्हाला NH66 बद्दल माहिती मिळणार आहे. तर हायवे कसा आहे तर मग इन फ्युचर जर तुम्ही कधी चालला असाल मालवण किंवा गोवा तर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह ठरेल. तर मग प्लीज एंडपर्यंत जरूर बघा. तर मग सगळं रेडी झालेलं आहे. तर मग एक आता सामान खाली घेऊन जातो आणि गाडीमध्ये शिफ्ट करतो. आणि आता सध्या आपल्यासोबत आपण म्हणजे गावीत चाललेलो आहोत. मी, प्राणेश आणि आराध्या, आम्ही 3 जण गावीत चाललेलो आहोत. तर बघूया कसा होतं आजचा प्रवास. आणि पाऊस रात्रीपासून खूप जास्त आहे तर मग थोडासा फरक पडेल पोचण्यासाठी. तर मग मोस्टली 12 तास लागतात. बघूया आता हळूहळू जातो आहे. अपडेट देतो तुम्हाला इन जर्नीमध्ये की कसा होतं आपला प्रवास. सो स्टे ट्यून. चलो, देवाला पाय पडलेलो आहे आणि आता आमची आराध्या पण रेडी झालेली आहे. चलो, बिचारी आता झोपेतून उठली आहे रे. कसं तरी वाटलं मला तिला उठवायला बिचारी. चलो, बाकी सामान तर ठेवलं आहे मी खाली. आता एवढंच बाकी आहे ते घेऊन जाऊ आणि प्रवासाला सुरुवात करू. सो झालेलं आहे सगळं रेडी. आराध्या, प्रणेशा रेडी, गाडी रेडी, सामान रेडी, मी रेडी. तर मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती रामेश्वर महाराज की जय, भगवती माते की जय. चलो, प्रवास सुरू करूया. लेट्स गो. पनवेलला पोचलेलो आहोत आपण आणि इकडे मॅगडी मधनं सकाळचा नाश्ता घेतलेला आहे आणि तेच खात खात मौसम का मजा लेते हुए फ्रेंच फ्राइज खातोय. वाह, गरम गरम फ्रेंच फ्राइज. हे उडुपी बंद आहे. मोस्टली आम्ही इकडे करतो नाश्ता या उडुपी रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंट नाही असं ते फूड ट्रक आहे त्यामुळे आता चालू केलं आहे. जस्ट ओपन केलं त्याने ते, तरी पण त्याला वेळ लागला असतं करायला. तर मग असं आता डायरेक्ट एक्सप्रेस हायवे आपल्याला चढायचं आहे आणि खोपोलीचा मारायचा आपल्याला एक्झिट. तर पाली मार्गे जाणार आहोत. तर मग मी हाच रूट घेतो. तर मग हा जर तुम्ही कधी ट्राय केला नसेल रूट तर हा ट्राय करू शकता. थोडं जास्त इझी पडेल आणि ट्रॅफिक पण कमी भेटेल. सो लेट्स गो. एक एक्सप्रेस वे आता कनेक्ट होतोय आपण. तर आपण पोचलेलो आहोत आता पालीला आणि हा आपला NH66 रोड इकडनं चालू होत आहे आणि हा इकडे कमान आहे. सगळं लिहिलेलं आहे पालीमध्ये स्वागत. तर मग आता इकडनं आता बघूया कसा रोड आहे. इकडनं तर रोड चांगलाच आहे आणि जर तुम्ही येऊ मुंबईवर नाही असेल तर हा रोड घ्या, खूप चांगला पडतो. इकडनं ट्रॅफिकमधनं येण्यापेक्षा JNPT वगैरे इकडनं येण्यापेक्षा. तर बघू आता पुढचं कसं आहे. वेदर तर फुल पावसाळी आहे. खूप पाऊस पडतो आहे, जास्तच पाऊस पडतो आहे. गाडीची हालत बघू शकता तुम्ही. सो बघूया आता, फ्रेश होऊ, चाय पिऊ आणि निघू. काही सो मुंबईवरनं निघालात की पालीच्या पुढे तुम्हाला हा पहिला टोल प्लाझा भेटतो. काम चालू आहे याचं, बघू शकता तुम्ही. तर मग माईट बी 5 टोल आहेत कणकवलीला पोचेपर्यंत. त्याच्यामधला हा पहिला टोल. तर मग असा काहीतरी आहे आणि आपले पाठीमागचे पॅसेंजर खूप फ्रीली बसल्यात, एकदम छान. त्रास नाही कसला, नाही चिंता नाही कसली. आणि इकडे त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवतो. तर मग आता पोलीस आलेले
पोलीस होते समोर, मी पटकन मोबाईल टाकून दिला. हा तर मग पाठीमागे आपले पॅसेंजर, मी गाडी चालवतो आणि वेदर आता थोडा चांगला भेटलेला आहे. कारण की निघाल्यापासून आम्हाला कंटिन्यू पाऊस भेटला आणि आता थोडा चांगला भेटतं. गावापर्यंत पोचेपर्यंत असं सुका वेदर भेटून दे तर मग थोडं चांगला डिस्टन्स कव्हर होईल आपलं आणि पटपट पोचून जाऊ. बस इतकाच होतं अपडेट. आणि आता बघूया पुढचा किती रस्त्याचं काम झालंय ते आता सांगतो तुम्हाला. मला पण अंदाज येईलच आता. सो आता आपण पोचलेलो आहोत माणगावला आणि नेहमीप्रमाणे ट्रॅफिक आपल्याला लागलेली आहे. आणि पण आपण 9:30 वाजता पोचलेलो आहे तर त्या मनाने खूप कमी लागलेली आहे. समोर आहे आपला तो फाटा ज्यामुळे ट्रॅफिक होतं. तर मग तो आता काही इकडेच आहे. तो काय निघून गेल्यावर ट्रॅफिक तर मग हार्डली 5 मिनटं लागतील इकडे. पण दुपारी जर कधी आलात तुम्ही तर तुम्हाला इकडे ऑलमोस्ट, जर किस्मत खराब रहेगी तो 15 से नहीं, आधा से 1 घंटा लग सकता है. तर मग असं काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो माणगावला येताना. त्यामुळे आधीच लवकर निघा, म्हणजे ट्रॅफिकच्या अगोदर तुम्ही इकडनं पास होऊन जाल तर मग ते बेटर राहतं. मी मोस्टली तेच करतो, पण कधी चुकून जर लेट झाला तर फसून जातो इकडे. तर मग तुम्ही चूक करू नका, लवकर निघा घरातून आणि पटकन माणगाव क्रॉस करा. बस इतकंच. आता पुढे बघूया कसं काय होतं आहे. आणि CNG पंप तर आता मेन गोष्ट म्हणजे तुम्ही जर CNG गाडी घेऊन येत असाल तर मग काही हरकत नाही आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. CNG पंप खूप ठिकाणी आहेत आणि खूप आता ॲक्सेसेबल आहेत आणि खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांची काउंट पण वाढलेलं आहे. तर मग आरामात येऊ शकता तुम्ही. जिकडे आता दोनच होते CNG पंप मागे मुंबई टू कणकवलीला पोचेपर्यंत, तिकडे आता 7 ते 8 झालेले आहेत. तर मग तुम्ही विचार करू शकता. रत्नागिरी तेच पोचेपर्यंत तर खूप जास्तच झालेत. तर मग CNG गाडी असेल तर चिंतेची गरजच नाही. तुम्ही आरामात कधीही निघा आणि पोचू शकता. फक्त सीझनला गर्दी असते, बाकीचं सीझन तर तुम्हाला पटकन लाईन लावायची पण गरज नाही, डायरेक्ट मिळून जातो. सो चला. तर महाडला आलेलो आहोत आपण आणि इकडे बघा अजून एक CNG पंप आणि CNG इकडनं फुल केलेला आहे. आणि आमच्या आराध्याने ड्रेस केलेला आहे चेंज. ले गोलू, या ड्रेसमध्ये मला खूप गोड वाटते. हे कुतू आहे ना, तो बघ तिकडे. आराध्याला आवडला कुतू. आराध्या घेऊन जायचं त्याला आपण घरी. तर नमस्कार मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत चिपळूणला. बॅकग्राऊंड म्युझिकला इग्नोर करा, आता माझ्या हातात नाही आहे ते. तर माझा आराध्या बोंबलच बसते मध्ये मध्ये. तर आपण चिपळूणला आलेलो आहोत आणि हा ब्रिजचं काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. बायपास ब्रिज बनतो आहे चिपळूणमधनं, म्हणजे कसं सिटीचा ट्रॅफिक लागणार नाही. पण आणि मागेच हाच ब्रिज पडलेला, त्यामुळे मे बी आता चांगला बनवतात वाटतं अजून. तर मग चांगला बनवा बाबा, जीवाशी नका खेळू. बघू आता कधीपर्यंत चालू होते. पूर्ण होते ब्रिज तरी जाणार आहे, याला 2 वर्ष तरी जाणार आहे अजून. बघू कधीपर्यंत आपला पूर्ण रस्ता कंप्लीट होतोय. ज्या दिवशी रस्ता कंप्लीट झाला ना, इतकी मजा येईल ना गावी जायला, खूप मजा. बघू आता कधी सरकार आपलं काम करत आहे आणि कधी आपले रस्ते कंप्लीट होत आहेत. यायला 14-15 वर्ष झाली, अजूनपर्यंत हायवेचं कामच चालू.
बस नशिबाने पाऊस नाही आहे. आता चिपळूण सोडतो आणि वाजलेले आहेत 12. आपण पोचलेलो आहोत ड्रायव्हिंग हॉटेल, जिकडे आपण नेहमी थांबतो. आता इकडे थोडा ब्रेक घेऊ, खाऊ आणि आपल्या आराध्याची इकडे खिमटी बनवायची. तर मग तिचं पण जेवण इकडेच करूया आणि आपलं पण जेवण इकडेच करूया आणि निघूया. आणि जर तुम्ही येत असाल तर संगमेश्वरलाच ड्रायव्हिंग हॉटेल आहे, ड्राईव्ह इन. तर मग तुम्ही गुगल सर्च करू शकता आणि इकडे येऊ शकता. रिव्ह्यूज खूप चांगले आहेत आणि लहानपणापासून येतो आम्ही इकडे, लहानपणापासून, जेव्हा आम्ही हिच्या वयाचा होतो तेव्हापासून. किती भारी ना, हिच्या वयाचं असताना आम्ही यायचो. आता माझी मुलगी याच हॉटेलमध्ये येते. चांगलं आहे आणि सेम रोड सेम रूट ती पण अनुभवते. तर मग यासाठी थोडं चांगलं वाटतं मला. फक्त आता हायवे झाला, पहिला आमचा सिंगल लेन रोड होता आणि खूप टाईम लागायचा इकडे यायला, पण आता मक्खन हो गया आहे. चलो फिर निघालतोय. तर हे आम्ही आहोत आपल्या ड्रायव्हिंग हॉटेलमध्ये आणि इकडे आपल्या आराध्याचं जेवण बनतं आहे. पहिल्यांदा असं बाहेर काहीतरी बनवत आहे आराध्यासाठी. तर एक्सायटेड मिठ्ठू खायला. तर आम्ही पण इकडे आता मटन थाळी आणि चिकन क्रिस्पी ऑर्डर केलेली आहे. बघूया कसं आहे. तर इकडचं फूड तर बेस्टच आहे. बाय तुम्हाला सांगितलेलं मी लहानपणापासून इकडे खातो, तर मग तुम्ही समजू शकता कसं असेल फूड. क्वालिटी मस्त आहे. इवन इकडचा स्टाफ पण चांगला आहे, ॲम्बियन्स पण चांगला आहे. सो आता खायला बघूया आराध्याचं कसं होतं आणि आपण निघूया खाऊन. तर मग आम्ही मागवलेलं मटन थाळी आणि चिकन क्रिस्पी संपलेली आहे आणि थाळी आता चालू आहे. तर मग आमची ड्युटी इकडे आहे, आराध्याला सांभाळायची, तोपर्यंत मम्मा जेवण घेते. सो आम्ही निघालो आहोत आता ड्रायव्हिंगमधनं. 2:30 वाजले. आता बघू कसं होतं आहे पुढचा प्रवास. आणि मेन पाऊस थांबलेला आहे आणि आराध्याने प्रणेशा परत पुढे आलेले आहेत. पाठीमागे कंटाळा आले दोघंजण, म्हणून मला कंपनी द्यायला आले आता इकडे. तर इकडचा रस्ता अजून कंप्लीट नाही झाला आहे, चालू आहे, पण वन साईड चालू आहे. एक साईड चालू आहे, पण पुढे जाऊन 2 लेन होऊन जाते रोड. सो आता निघूया. काय बोलते आराध्या, निघूया ना? बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय तुमच्या हौशीचे गो. सो आता आम्ही आहोत संगमेश्वरमध्ये, म्हणजे जस्ट ड्रायव्हिंग सोडलं आणि इकडे थोडा पॅच खराब आहे. जसं ड्रायव्हिंग सोडलं तर 2-3 किलोमीटर चांगले आहेत, पण त्याच्यानंतर घाणेरडा पॅच चालू होतो, जो मेन संगमेश्वर सिटी आहे तिकडनं ब्रिजपासून. तर मग हा अजूनपर्यंत आहे. तर मग हा मे बी लास्ट असेल, पण एक 5-6 किलोमीटरचा पॅच आहे खराब. तर मग तो तुम्हाला बेअर करावा लागेल. काम चालू आहे, मे बी 1 वर्षभर लागेल तरी रोड होण्यासाठी, तो कम्प्लीट आणि ब्रिज होण्यासाठी. बस 5-6 किलोमीटरचाच फरक पडतो, म्हणजे खराब रस्ता भेटतो. पण इकडनं हा बघा परत 2 लेन रोड चालू. आता हा मे बी रत्नागिरीपर्यंत असंच असेल. सांगतो तुम्हाला, अपडेट देतो. स्टे ट्यून्ड. कळतंय की नाही माहीत नाही, पण एक अर्धा 1 तास झाला असेल पाऊस असा जोरात पडतोय. हाय अलर्ट असं वाटतंय, ऑरेंज अलर्ट कोकणामध्ये, पण जोरात पाऊस आहे, त्यामुळे अजून स्पीड कमी झालेली आहे. आणि वाजलेली आहे 3:40. सो आता 4:30-5 पर्यंत एक चहासाठी थांबतो, तेव्हा डायरेक्ट ब्लॉग चालू करेल मी आता. तर पालीला पोचलो आहोत आपण आणि पालीवरनं इकडनं लेफ्ट साईडला गेला तर कोल्हापूर आहे आणि राईट साईडला गेला तर आपलं कणकवली.
म्हणजे राजापूर कणकवली इकडनं, तर मग खूप जण चुकून लेफ्ट साईडला जातात. तर मग तसं करू नका, कारण की रस्ता चांगला झाला आहे तो आणि इकडे काम चालू आहे. पण जायचं आहे आपल्याला राईट हँड साईडला मालवण कणकवली. तर मग इकडे हे पण दिलं त्यांनी, साईनबोर्ड दिला पणजीचा. तर पणजीला फॉलो करायला जायचं आहे आपल्याला. तर आता हार्डली इकडनं 80 किलोमीटर्स वगैरे असेल कणकवली. पण रस्ता आता इथपर्यंत खराब होता, तर पुढे थोडा चांगला, आता पुन्हा पण चांगला होऊन जाणार आहे रस्ता लांजा सोडला तर. आणखी रांजा सिटीमध्ये हा ब्रिजचं काम चालू आहे. तर मग ते काम होईत नाही तोपर्यंत रस्ता असाच असणार आहे आता. मुसळधार पाऊस पडतोय, मुसळधार म्हणजे मुसळधार. 5 वाजल्यात तरी पण काळोख बघा किती घातलाय पावसाने. हे जवळजवळ 1-2 तास आम्हाला असाच पाऊस मिळाला. गावी पोचेपर्यंत आता काय माहिती किती पडतो अजून. तर मग जस्ट आमचा चहाचा ब्रेक झाला इकडे. सॉरी. आणि समोर बघू शकता वॉटरफॉल छोटूसा. आम्ही थांबतो इकडे, तुम्ही जाऊन येतो छत्री. भाई साहब मजबूत पाऊस आहे. कहर केलाय पावसाने एकदम जास्त. आम्ही 3 वाजता रत्नागिरीमध्ये होतो आणि आता 6 वाजून गेले, 6:30 वाजत आले, तरी पण अजून कणकवलीला पोचलो नाही आहोत. तर समजू शकता तुम्हाला की किती पाऊस आहे आणि किती स्लो जातो आहे आम्ही. ठीक आहे, कोकणामध्ये आल्यावरती हा तर तुम्हाला अनुभव मिळतोच. आणि उलटं चांगलं आहे की अशा वेदरमध्ये गाडी चालवायचा एक्सपिरियन्स मिळतो तुम्हाला. सो आम्हाला रात्री येता वाजले 7:30. थोडं लेट झाला, 13 तास लागले यायला, पण ठीक आहे. जास्त प्रवासामध्ये त्रास नाही झाला, एकदम आरामात आलो. आणि पाऊस खूप आहे, काय बघू शकता ढग किती आहेत वरती, इतका पाऊस पडतो आहे ना. पण मजा येते, क्लायमेट गावचं खूप चांगलं आहे. आणि आता पाऊस होता त्यामुळे जास्त पर्यटक नव्हते, त्यामुळे थोडं हॉटेल चेक करण्यासाठी आलेलो, की बघत होतो की हॉटेलमध्ये काय काय आपल्याला चेंजेस करावे लागतील, काय काय आपल्याला ॲड ऑन करावं लागेल किंवा काय काय सफाई करावी लागेल. तर ते बघितलं. आणि कारण की आता गणपती येतात तर मग थोडे जास्त पर्यटक येणार आहेत आणि आपले बुकिंग चालू झालेले आहेत. आणि जर तुम्हाला आचरा, मालवण किंवा कोकणामध्ये फिरायला यायचं असेल तर आणि स्टेसाठी चांगला पाहिजे असेल तर पाडावे होमस्टेला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आमचा इंस्टाग्रामचे लिंक देतो आणि माझा नंबर पण देतो. तर तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि इंस्टाग्रामवरती माझे रूमचे फोटो पण आहेत आणि लोकेशन पण आहे. तर तुम्हाला सुटेबल वाटलं तर तुम्ही येऊ शकता. जास्त चार्जेस नाही आहेत आणि बाकी सगळं सोय तर मी करीन तुमची, बाकी काय हरकत नाही. तर बस इतकंच ठेवूया आजचा व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आजचा कसाही आवडला असेल, कोणताही करण्यासाठी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.